हाय फ्रेंड्स, तर आम्ही निघालो आहोत गार्डनला. तुम्ही पाहू शकता त्रिशाला गार्डनला खूप दिवसांनी घेऊन गेलो आहोत. तर हे आहे विश्रांतवाडीमध्ये खूप सुंदर हे गार्डन आहे. खूप नॅचरल आणि खूप मस्त वाटतं. बघा ती कशी चालत आहे आणि क्लायमेट तर एवढं छान झालं होतं की बस. आणि आम्ही खूप लवकर गेलो होतो कारण की तिथून पुढे आम्हाला अजून बाहेर जायचं होतं. आणि तिला असं झालं होतं की कधी मी जाते झोके खेळायला. खूप दिवसांनी आम्ही तिला गार्डनला घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे तिला अशी खूप घाई झाली होती. तुम्ही पाहू शकता तिच्या पप्पांसोबत ती किती फास्ट चालत आहे. हे खूप सुंदर आहे बरं का. तिथं खूप वेगवेगळे प्रकारची झाडी रोपी, खूप सुंदर गार्डन आहे. कधी तुम्ही पुण्याला आलात तर येऊ शकता. थोडा डिस्टन्स होता त्याच्यामुळे आम्ही चालत गप्पा मारत चाललो होतो. नंतर चला मी यांच्यासोबत एक फोटो क्लिक केला. आणि बघा तुम्ही त्रिशा किती स्वतःहून झोके घेते. तिचे पप्पा तिला झोके देत होते आणि ती खूप एन्जॉय करत होती. बालपण खरंच खूप भारी असतं आणि हेच वय असतं मुलांना. आणि तिला खूप मज्जा येत होती. आणि तिला पाहून मलाही असं झालं होतं, मलाही माझं बालपण आठवत होतं. तुम्ही पाहू शकता ती किती जोरात झोके घेते. ती अजिबात घाबरत नाही. खूप जोरात झोके घेत होती. नंतर तिच्यासोबत मीही खूप मज्जा केली. तुम्ही पाहू शकता मीही लहान मुलांसोबत लहान झाले. कधीतरी असंही आपण आयुष्यात वागलं पाहिजे की कुठेतरी आपला मोठेपणा ठेवून कुठेतरी आपण छोटेसं झालं पाहिजे आणि आनंदाने जगलं पाहिजे. मी तर खूप एन्जॉय केला. मीही लहान झाले होते तिच्यासोबत. नंतर घसरगुंडी त्रिशा आणि मी दोघींनी गंमत केली. लहानशा घसरगुंडीत मी सुद्धा खूप खेळले. नंतर आम्ही काही पिक्स क्लिक केले. तुम्ही बघू शकता वेगवेगळे पोज देऊन आम्ही फोटो काढले. आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला मला. त्रिशाचे बघा पोज किती छान आहेत आणि खूप सुंदर फोटो काढले. नंतर आम्ही तिथून पुढे बाहेर जायचं होतं आणि आम्ही तिथे निघालो. थोडेफार फोटो घेतले आणि मग आम्ही गेलो. चला तर मग बाय. व्हिडिओला सबस्क्राईब करा.